भिवंडीमध्ये बोगस मतदान झालेलं आहे। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी हा आरोप केलेला आहे। कपिल पाटलांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। भिवंडीतील खंडूपाडा या भागातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे। कपिल पाटील मतदान केंद्रावरून गेल्यानंतर बाळ्यामामा दाखल झाले। कपिल पाटील मतदारांना धमकावत आहेत असे आरोप बाळ्यामामांनी केलेले आहेत। लोकशाही वाचवायची आहे, संविधान बदलणार आहे असं सांगणाऱ्यांना अजून 1 तास आहे। मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून लगेच दाखवा असं समजणाऱ्या लोकांना लोकशाहीनेच उत्तर दिलं पाहिजे। एका गल्लीमध्ये लावलेली शाही काढण्यासाठी पण लोक बसले होते, तिकडे एसीपीला स्वतः पाठवलं। त्या एका बूथमध्ये बायकोचं आयडी घेऊन नवरा मतदान करायला आलेला, एक 13 वर्षाचा मुलगा बॅट घेऊन मतदान करायला आलेला। आणि लोकशाहीची हत्या करताना पुन्हा लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा असा चुकीचा वापर करून जर असं होत असेल या भिवंडीमध्ये, त्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही। एक तर बोगस मतदान वगैरे काही नाही। कपिल पाटीलच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। दुपारी स्पष्ट त्यांनी त्याचा पराभव मान्य केलेला आहे। आणि आज आपण इकडे पाहत असाल त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांच्या समोर शिवीगाळी वगैरे केली आहे। आणि याचा व्हिडिओ देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत। मी या माध्यमातून कपिल पाटीलचा निषेध करतोय आणि कपिल पाटीलला आव्हानही करतोय की अरे मर्दासारखा लढ, पोलीस फौजफाटा घेऊन मतदारांना धमकावू नको।